दार तोडा आमचं. घरात घोडाच करतायत. घोड्याच्या घरात काय झालं याचं स्वर सुचक नाही यांना. बघितलंस नाही ते चौकशा करून गेल्या. या अशा लोकांना घरात घुसूच का देता. अहो आता शेजारी आहेत आपले, नाही म्हणायचं का. एव्हाना अख्ख्या बिल्डिंगला कळलंय सगळं. प्रत्येकाचंच काही ना काही घेऊन गेलेलं आहे विकी. म्हणून कुणी येऊन गौरीला वाटेल ते बोलायचं. आता आपण कुणाकुणाचं तोंड बंद करणार आहोत. मी करणार. मी प्रत्येकाचं तोंड बंद करणार. मी ऐकून घेणार नाही सांगतोय. माझी लेख ऐकून घेणार नाही. आणि गौरीला त्रास झाला मला सहन होणार नाही हेही सांगतो तुला मी. गौरी नको रडू बाय. गो जे काय झालं ना त्यात तुझी चूक काही नाही. माझाच चुकला. हा खरं सांगताय गो मी त्याच्यावर विश्वास ठेवलाय. घरात यायचो, गोडगोड बोलायचो, आपल्याला मदत करायचो. असा काय वागेला माका कायच माहिती. कशी माका कुठून दुर्बुद्धी सुटली आणि मी तुझं कशाला स्वतःला दोष देत आहे. तुमच्याकडून काही झालेलं नाही. झालंय ते या डब्यांमुळे झालंय. हे डबे जर नसते ना तर तो नालायक घरापर्यंत पोहोचलाच नसता. जाता येतं आतमध्ये डोकावलं नसता. या डब्यांनी त्याला निमित्त करून दिलंय. हे पुढचं काही घडलं नसतं. या डब्यांची वाटच लावतो आज. या डब्यांमुळे या घराची शांती घालवली. एक डबेच. बाबा बाबा काय करताय. आई ग आई. बाबा हे डबे तुम्ही. तू मध्ये बोल नको. या डब्यांमुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं आज. कोण कुठला मुलगा त्याच्यावर विश्वास ठेवला, या घराचा उंबरठा ओलांडून आत आला आणि जाताना विश्वासघात करून गेला. आजपासून डबे देणं बंद. काही गरज नाही असली कामं करायची. कुणी डबे घ्यायला आपल्या दारात येणार नाही आणि माझे लेख कोणाच्या दारात जाणार नाही. हे बघा तुम्ही माझं ऐका जरा. मध्ये बोल नकोस तू. कारण तुम्ही चौकशी करणार होतो पण तुम्ही लोकांनी घाई केलीत आणि तीच नडली बरोबर. थोडा धीर धरवला नाही तुम्हाला. आजपासून हे डबे मला डोळ्यासमोर दिसायला नको आहेत. ज्यांच्या कोणाचे पैसे घेतले त्यांना ते परत करा आणि हा विषय इथे संपवा. कळलं. बाबा गौरी माझ्यामुळे झालंय ग हे सगळं. पण ती पोरं काय खातील आता. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हाक मारतो आहे. ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे. विकीची चाहरी करायला. काय समजतो काय स्वतःला तू. अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?